एक लघुकथा आहे लक्ष्मण लोंढेंची. रात्री 12-12:30चा सुमार तो रस्त्यावरून चालला होता. सिनेमाचा तिसरा शो बघून कंटाळून निघाला होता. माऱ्या धतिंग आणि नटनटीचा धुडगूस आणि त्याच्या जोडीला कर्कश संगीत. कंटाळा नाही येणार तर दुसरं काय होणार. अचानक तो रस्त्यातच थबकला. त्यानं शेजारच्या इमारतीकडे पाहिलं. आजूबाजूला बहुतेक सर्व घरांनी आपल्या खिडक्यांचे डोळे मिटून घेतले होते. पण या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरल्या खिडकीतून प्रकाश बाहेर पडत होता. खिडकीला पडदे लावलेले होते, पण त्यातूनही आत मोठे भगभगीत दिवे लावलेले आहेत हे समजत होतं. खिडकीतून प्रकाशाबरोबर संगीताचे सूर बाहेर झिरपत होते. आत गायिका गात होती, पुरिया आळवत होती. बाई पार सुरांच्या जंगलात शिरली होती. आवाजाला धार होती, किनार होती, शब्दोच्चार स्पष्ट होते, ताना रेखीव होत्या. नीरव वातावरणावर तिचा आवाज किनखापी नक्षी करत होता. पाठीमागून धावणारी सारंगी आणि तबला त्या नक्षीत रंग भरत होते. त्याला ऐकून माहित होतं की ती एका गाणारणीची कोठी होती. नकळत तो स्वरांकडे ओढला गेला. लोहचुंबकासारखं त्या स्वरांनी त्याला आपल्याकडे खेचून नेलं. तो जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर गेला, पण तिथलं दृश्य पाहिल्यावर त्याला वाटलं उगाचच आलो आपण इथं. पण त्याच्या असं वाटण्याला फारसा अर्थ नव्हता. तो आला नव्हता, तिथं खेचला गेला होता. एक छोटासा हॉल होता. चारही बाजूनी भिंतींवर लाईट लावलेले होते. मध्यभागी एक झुंबर टांगलेलं होतं. हॉलभर एक उंची गालिचा पसरलेला होता. त्यावर 25-30 रईस श्रोते बसलेले होते. प्रत्येकाच्या एका हातात मद्याचा प्याला होता आणि दुसऱ्या हातात किंवा पुढ्यात नोटांचं पुडकं. एका भिंतीच्या बाजूला पांढरी शुभ्र गादी अंथरलेली होती. त्यावर गायिका बसली होती. एका बाजूला सारंगीवाला आणि दुसऱ्या बाजूला तबलजी. तबलजीच्या पाठीमागे बाई होती, एक म्हातारी, जाडी, काळी, कोठीची मालकीण असावी. कोणाच्याही नकळत तो दबल्या पावलांनी वर आला आणि गुपचूप दरवाजापाशी उभा होता, मंत्रमुग्ध होऊन पुंगीच्या नादानं डोलणाऱ्या सापाप्रमाणे. आणि बाईने खूप अवघड तान अतिशय सफाईनं मारली आणि नकळत न राहून त्यानं दाद दिली, वाह. सगळ्या श्रोत्यांनी चमकून पाठीमागे पाहिलं. हा कोण उपशुंभ आलाय? त्याचा वेश पेहराव सांगत होता की तो त्यांच्यातला नव्हता. शिवाय त्याचं ते चोरून अवघडून दरवाजात उभं राहणं त्यांच्या मनातला संशय जागा करत होतं. तो खूप ओशाळला. इतक्यात एक श्रोता उठलाच त्याला हाकलून द्यायला. क्षणभर मैफिलीत गडबड उडाल्यासारखी झाली. बाई गायची थांबली. तिनं सारंगीवाल्याला पुढचं अर्ध मिनिट गाणं सुरू ठेवायला सांगितलं. तो उठलेला श्रोता त्याच्यापाशी येणार इतक्यात बाईनं श्रोत्याला खून केली. श्रोता बाईपाशी गेला. बाई त्याच्या कानात काहीतरी कुजबुजली. श्रोता पुन्हा आपल्या जागी येऊन बसला. बाईनं नजरेच्या इशाऱ्यानं त्याला तिथंच दरवाजात बसायची खूण केली. तो अस्वस्थ होऊन बसला सुद्धा. मैफिल पुन्हा सुरू झाली. बाईनं शेवटी जीव तोडून भैरवी म्हटली, जोगी मतजा मतजा. मैफिल संपली. श्रोत्यांनी भराभर बाईवर पैसे उधळले आणि एक एक करून निघून गेले. राहिला फक्त तो, अजूनही त्याच स्वरांच्या धुंदीत बुडून गेलेला, जणू समाधीस्थ अवस्थेत. सगळे निघून गेल्यावर तो बाईपाशी आला. काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. भारावून गेल्यासारखा तो फक्त तिच्या समोर राहिला. शेवटी बाईनंच विचारलं, अच्छा लगा? जी बहुत अच्छा, शुक्रगुजार हूं. त्याच्या डोळ्यात तृप्ती होती आणि त्याच्या शुक्रगुजार या शब्दामुळे बाईच्या सुद्धा. पुन्हा दोघे गप्प. बाई, तुम्ही त्या श्रोत्याला का थांबवलं? मी मैफिलीत एक आगंतुक होतो, म्हणजे तो हाकलून देत होता. मी त्याला सांगितलं, तुम्ही माझे गाववाले आहात, परिचित आहात. पण मी तसं नाहीये. आपला खरोखरच परिचय नाहीये. नसेल, पण मला जाणवलं तुमचा आणि संगीताचा परिचय आहे. नाहीतर तुम्ही त्या तानेला दाद दिलीच नसती. दुसऱ्या कोणी दिली? खरं आहे ते, पण थोडा वेळ तो थांबला आणि दबल्या आवाजात म्हणाला, बाई, आपला सन्मान करायला माझ्या खिशात 100 रुपये सुद्धा नाहीयेत.
त्याच्या या बोलण्यानं बाई थोडी दुखावलेली दिसली. त्याच्याकडे न बघता शून्यात नजर लावल्यासारखी पाहत बोलू लागली, मी ठेवली आहे का तुमच्याकडून पैशाची अपेक्षा? मला दाद हवी होती, दिलापासून दिलेली दाद, ती तुम्ही दिलीत, मी भरून पावले, बाकीचे नुसते पैसे उधळत होते. खरं सांगू, तुम्ही आल्यावर आणि विशेष करून तुम्ही दाद दिल्यावर पुढचं सगळं गाणं मी फक्त तुमच्यासाठी गायले, फक्त तुमच्यासाठी. थोडं थांबून बाई म्हणाली, कलाकाराला मानधन हवं असतं, बिदागी नव्हे. ती मजुरी मागायची नसते. प्रथम मान आणि नंतर धन. ते फक्त धनच उधळत होते, त्यात मान देण्याचा प्रश्नच नव्हता. बाईचे डोळे भरून आले होते. तो गप्प उभा होता. आधी तिच्या संगीतानं भारावला होता आणि आता व्यक्तिमत्वानं. बऱ्याच वेळानं तो भानावर आला. गुस्ताखी माफ करना, मेरे कहने में गलती हुई, खुदा हाफिज म्हणत तो वळला. बाई खुदा हाफिजही म्हणाली नाही. तिनं फक्त हात हलवून मूकपणे त्याला निरोप दिला. कोठीचा जिना उतरत असताना त्याला तिचे शब्द ऐकू आले, इंशाअल्लाह फिर मिलेंगे.